लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संयोगिता राजे छत्रपती यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्यभर जोर धरते. न्याय आणि स्त्री सक्षमीकरणासाठी ठाम नेतृत्वाची आवश्यकता, विविध स्तरातून पाठिंबा वाढतोय. नाशिक, नांदगाव. महाराष्ट्रातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांची नियुक्ती करावी अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विदर्भ निमंत्रक अनिल पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त, नागरिक आणि महिला संघटनांनी ही मागणी पुढे केली आहे. संयोगिता राजे छत्रपती संभाजीराजे यांची धर्मपत्नी म्हणून छत्रपती घराण्याच्या संस्कारातून आलेल्या मूल्यांचा ठसा त्यांच्या कार्यातून दाखवतात. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशील आणि प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या कार्यातून दिसून येते. स्वराज्य पक्षाचे राज्य सदस्य गोपाल भिसडे यांनी देखील या मागणीला पाठिंबा देत म्हटले की संयोगिता राजे छत्रपतींची नियुक्ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संविधानिक पदाला न्याय देणारी ठरेल. संयोगिता राजे छत्रपती यांनी रायगडावर दरवर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा, गड दुर्ग संवर्धन, स्वच्छता अभियान आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये महिलांचा वाढता सहभाग यामुळे नेतृत्वाचे उदाहरण सादर केले आहे. तसेच कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर परिसरातील नवरात्र उत्सव यांच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ठाम, निर्भय आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे, अशीही यामध्ये व्यक्त झाली आहे. राज्यभरातील नागरिक, महिलांचे संघटन तसेच राजमाता जिजाऊंच्या वंशज मंगला भारत जाधव, सृष्टी भारत जाधव, रितू अनिल पाटील, प्राची पाटील, शरद हलवणे, मंगला जाधव, साधना शिंदे, कार्तिक पाटील, शिवकन्या सृष्टी, रवी पाटील, संदीप लहाने, वैभव शिंदे, तुषार पारे, प्रवीण हिवाळे यांच्यासह विदर्भातील महिला, तरुण आणि सामान्य जनतेनेही या मागणीला ठाम पाठिंबा दिला आहे. माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी साहेब, आपणास संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे 13वे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी युवराज्ञी संयोगिता राजे भोसले यांना महिला आयोग अध्यक्षपदी निवड करण्यात यावी व त्यांची नियुक्ती करण्यात यावी ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. वाशिम जिल्ह्यातून राजमाता जिजाऊ यांचे वंशज सो मंगला भारत जाधव तसेच जाधव कुटुंब, आदमने परिवार यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे की महाराणी संयोगिता राजे यांना महिला आयोग अध्यक्षपदी निवड करण्यात यावी आणि नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून संपूर्ण 18 पगड 12 बलुती समाजातील मुली, महिलांना योग्य पद्धतीने जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर छत्रपतींचे घराणे आणि सर्व राजकीय पक्षांनी व राजकीय पक्षातील महिला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचे आराध्य दैवत आहेत, प्रेम आहे, सर्व काही प्रेम आहे, त्यांना मानत आहेत. तर या सर्व पक्षातील राजकीय पक्षातील महिलांनी सुद्धा संयोगिता राजे राणीसाहेब यांना पाठिंबा देऊन, यांना साथ देऊन, कुठलाही भेदभाव न करता राणीसाहेबांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करावी ही आपणास विनंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात झणझणीत, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशातून सुद्धा ही मागणी वाढत आहे. तसेच ही गोष्ट लक्षात घेत तात्काळ महाराणीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आईसाहेब हे दायित्व व त्या पालकमंत्री आहेत व त्या आईसाहेब प्रत्येक महिलेला न्याय देऊ शकतात याची नोंद प्रशासनाने घेऊन त्यांना राज्य महिला आयोगापदी निवड करावी हीच आमची संपूर्ण महाराष्ट्रातर्फे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा विदर्भ निमंत्रक म्हणून मी सुद्धा विनंती करत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.